हाय फ्रेंड्स, मी राजेंद्र वाघ. आजच्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, क्लासिकल मेकॅनिक्सचा सेम चॅप्टर आपण घेऊन आलो आहे, मेकॅनिक्स ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. आजचा जो टॉपिक आहे मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रॉकेट मोशन हा टॉपिक बघितला. रॉकेट मोशनचं डेरिव्हेशन, त्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज आपण बघूया की एखादा चार्ज पार्टिकल जेव्हा आपण एखाद्या कॉन्स्टंट इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याचं बिहेवियर काय असतं, राईट? त्याचं बिहेवियर काय असतं, त्याचा पाथ कसा असतो, त्याची मुवमेंट कशी असते, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल कॅरिंग चार्ज Q. Remember that Q always greater than 0. Okay? In an electromagnetic field is given by Lorentz equation. आता बघा, एखादा पार्टिकल जो आहे ज्याच्यावरती चार्ज Q आहे आणि त्यावरती जेव्हा तो एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आपण, त्यावरती जो फोर्स ॲक्टिवेट होतो, दॅट फोर्स इज गिवन बाय लॉरेंट्झ इक्वेशन. ओके, आता हे लॉरेंट्झ इक्वेशन काय आहे बघा बरं. वेक्टर F इज इक्वल टू Q इंटू वेक्टर E प्लस Q इंटू ब्रॅकेट क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर V अँड वेक्टर B. ओके, आता नक्की या इक्वेशनमध्ये क्वांटिटीज काय काय आहेत बघा. वेक्टर E म्हणजेच काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. वेक्टर V दॅट इज वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. वेक्टर B इज मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, देन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ वी ऑल नो force is equal to mass into acceleration. Now here force is equal to mass into acceleration. आता acceleration कसं लिहिलं आहे बघा, dv upon dt, that is rate of change of velocity with respect to timing, that is acceleration. Okay, here force is equal to mass into acceleration. आता बघा, हे दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले, F ची व्हॅल्यू लॉरेंट्झ इक्वेशनने ही दाखवतोय आणि न्यूटन सेकंड लॉने आपण हे दाखवतोय. ॲक्च्युली आपण काय बघतो आहोत, मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल, बरोबर का. आता जिथे मोशन कन्सिडर करतोय, न्यूटन्स लॉजलाच आपण काय म्हणतोय, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणतोय. म्हणून आपण ह्या एफला काय करणार, रिप्लेस करणार आहोत. ओके, सो therefore the equation of motion of a particle of mass m under the action of Lorentz force is, आता बघा इथे f ची व्हॅल्यू काय केली, m into acceleration, ही मी इथे पुट अप करतोय. ओके, सो once again this equation becomes mass into dv by dt is equal to q into vector e plus q into cross product of vector v and b. आता या इक्वेशनला मी 1 नाव दिला. ओके, तात्पुरतं. नाव वी अज्युम दॅट वेक्टर व्ही म्हणजेच काय, पार्टिकलची वेलॉसिटी. ओके, इट इज व्हेरी मच स्मॉलर ॲज कम्पेअर्ड विथ द स्पीड ऑफ लाईट. आता सी म्हणजे काय असतं, स्पीड ऑफ लाईट असतं. हेन्स वी कन्सिडर द मोशन ऑफ अ पार्टिकल ॲज नॉन रिलेटिव्हिस्टिक. काय कन्सिडर करतो आपण, नॉन रिलेटिव्हिस्टिक म्हणून ही मोशन कन्सिडर करतो. आता नॉन रिलेटिव्हिस्टिक म्हणजेच काय, जे कन्सिडरेशन आपण अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीला अनुसरून कॅल्क्युलेशन करतो ते असतं रिलेटिव्हिस्टिक. ओके, आणि हे बाकीचं काय आलं, नॉन रिलेटिव्हिस्टिक. कारण की इथे पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे ही लाईटच्या स्पीडबरोबर कम्पेअर होऊच शकत नाही. ओके, नाव मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इन कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड. आता आपण 3 फील्ड बघणार होतो, कोणते, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक. त्यापैकी पहिला जो आहे तो कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्डमधला. ओके, सो बघा, आता डायग्राममध्ये आपण बघूया, कोऑर्डिनेट ॲक्सिस आपल्याला दाखवलेले आहेत, ॲक्सिस एक्स, झेड आणि हा इथे व्हर्टिकली वाय. ओके, आता हे दोघं फॅक्टर काय, ई ऑब्वियसली काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, राईट, आणि व्ही काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, राईट. आता हे एक्स इनिशियल आपण काय दाखवलं आहे की ती जी काही क्वांटिटी आहे अलॉंग एक्स ॲक्सिस कन्सिडर करणार आहोत. ओके, सो यातली पहिली जी केस आहे, कुठले, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्डमधली सगळ्यात पहिली केस आहे, अ पार्टिकल मुव्हिंग पॅरलल टू कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बघा, हा जो रेड कलर दाखवला आहे, हा बार, हा ॲरो काय दाखवतोय, पार्टिकलची वेलॉसिटी म्हणजे पार्टिकलची मूव्हमेंट डायरेक्शन दाखवतोय, राईट. आणि मी अप्लाइड फील्ड कसं आहे, तर अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणजे दोघं एकमेकांना कशा आहेत, ते पॅरललच आहेत. तर यासाठी आपण बघूया
Let a constant and uniform field is applied along x-axis. Now a particle of mass m entering into the field along with a positive charge with initial velocity vx. सुरुवातीची velocity किती आहे त्याची vx. कुठून एंटर करतोय तो या बाजूने, राईट. ऑलरेडी आपण अप्लाय केलेला फील्ड कसं आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, म्हणजे हे दोघं एकमेकांना कसे झाले पॅरलल झाले. ओके. नाव द इक्वेशन ऑफ मोशन इज, आता ह्या पार्टिकलचं इक्वेशन ऑफ मोशन कसं सांगता येईल बघा. मास इंटू ॲक्सेलरेशन. आता बघा डी व्ही एक्स म्हणजे वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस, बरोबर का, विथ रिस्पेक्ट टू टायमिंग. हे झालं आपलं ॲक्सेलरेशन, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. इज इक्वल टू क्यू इंटू वेक्टर ई एक्स, म्हणजे बघा ही फील्ड. ओके. त्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे, कळालं. देन यालाच आपण कसं लिहू शकतो, हा एम जो आहे मास ऑफ द पार्टिकल, याला मी राईट साईडला नेलं, मिळालं डी व्ही एक्स बाय डी टी इक्वल्स टू क्यू ई एक्स डिवायडेड बाय एम. मी बारचा उल्लेख थोडा वेळ टाळतोय, लवकर लक्षात येईल. ओके. सो डी व्ही एक्स बाय डी टी इज इक्वल टू क्यू ई एक्स डिवायडेड बाय एम, राईट. हे इक्वेशन असंही लिहू शकतो आपण. बरं, यालाच अजून कसं लिहिता येईल, मी डी व्ही एक्स फक्त एका बाजूला ठेवला, डी टी हे राईट साईडला नेलं, डी व्ही एक्स इज इक्वल टू क्यू ई एक्स बाय एम डी टी. ओके. आता हे असं आपण कॉन्फिगरेशन कधी करत असतो, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं असतं त्यावेळेला आपण ह्या फॉर्ममध्ये त्याला आणत असतो. ओके. सो बघा, ऑन इंटिग्रेशन वी गेट, आता ह्या इक्वेशनचं काय केलं मी, इंटिग्रेशन घेतलं, व्ही एक्स इक्वल्स टू क्यू ई एक्स बाय एम इंटू टी प्लस सी वन. ओके. आता सी वन काय आला, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, कळालं आता. ओके. नाव आता ह्या सी वनची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला कॅल्क्युलेट जर करायची ठरली, काय करतो आपण, तर त्याच्या इनिशियल कंडिशन चेकआउट करतो, राईट. मग ॲट टी इक्वल्स टू 0, म्हणजे जेव्हा टायमिंग 0 होता त्यावेळेला त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती होती, व्ही एक्स इक्वल्स टू यू एक्स. यू एक्स काय झालं, त्याची इनिशियल वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. सो देअरफॉर सी वन इक्वल्स टू यू एक्स आलं, टीची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली 0, राहिलं काय मग सी वन इक्वल्स टू व्ही एक्स. व्ही एक्स म्हणजेच काय आता यू एक्स. सो दिस इक्वेशन बिकम्स व्ही एक्स इक्वल्स टू क्यू ई एक्स बाय एम इंटू टी प्लस यू एक्स. अंडरस्टँड. बरं, आता बघूया, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. याला कसं लिहू शकतो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू टायमिंग. हे म्हणजेच काय झालं आपलं वेलॉसिटी. ओके. सो मी आधीच्या इक्वेशनमध्ये व्ही एक्स ऐवजी काय पुटअप करतोय, डी एक्स बाय डी टी इक्वल्स टू क्यू ई एक्स बार बाय एम इंटू टी प्लस यू एक्स. लक्षात येत आहे. बरं, आता पुन्हा सेम बघा, आपण डी टीला राईट साईडला पाठवतोय, म्हणजे ह्या दोन्ही टर्मला ती काय होणार, मल्टिप्लाय होणार. लेफ्टला आपलं डी एक्स ॲज इट इज, डी एक्स इक्वल टू क्यू ई एक्स अपॉन एम इंटू टी इंटू डी टी, राईट. पुढच्या टर्मला परत प्लस यू एक्स डी टी, कळालं. सो याला म्हणूया इक्वेशन सेकंड. ओके. नाव ऑन इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन सेकंड वी गेट, आता ह्याच इक्वेशन सेकंडचं काय घ्यायचं आपल्याला, इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स आला, क्यू ई एक्स अपॉन एम हा काय आला, कॉन्स्टंट आहे म्हणून तो जसंच्या तसं. मग टी डी टी याचं काय होणार आहे, टी स्क्वेअर अपॉन 2, टी स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे हाफ मी बाजूला काढला, हाफ दिस ब्रॅकेट इंटू टी स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन झालं, प्लस यू एक्स कॉन्स्टंट इनिशियल वेलॉसिटी ती आपण जशीच तशी ठेवली. इंटिग्रेशन ऑफ डी टी बिकम्स टी प्लस C2. आता C2 म्हणजेच काय परत, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दरवेळेला आपण इंटिग्रेशन सॉल्व करताना तो इंट्रोड्यूस करतोय. ओके. आता आधी C1 घेतलं होतं म्हणून इथे काय घेतलं मी C2. पुन्हा आता C2ची व्हॅल्यू कशावरनं घेणार आपण, इनिशियल कोऑर्डिनेट्सवरनं. ओके, कंडिशन्सवरनं. ॲट टी इक्वल्स टू 0 डिस्प्लेसमेंट काय असणार मग 0, सुरुवातीला डिस्प्लेसमेंट 0च असणार आहे. ओके. दस वी गेट C2 इक्वल्स टू 0. आता C2ची व्हॅल्यू इथे टाकली, काय मिळेल मग आता, रिप्लेसिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन सेकंड वी गेट x इक्वल टू हाफ इनसाइड ब्रॅकेट क्यू ई एक्स अपॉन एम इंटू टी स्क्वेअर प्लस यू एक्स टी. ओके, लक्षात आलं. C2 इथून 0 झाला, निघाला. बाकीचं इक्वेशन मात्र जसंच्या तसं आलं. ओके. नाव बाय रिअरेंजिंग द टर्म्स,
ह्या टर्म्सला काय केलं मी रिअरेंज केलं. बघा आता अरेंज केलं म्हणजे काय केलं मी UXTला पुढे घेतलं आहे आणि हे मागे केलं आहे, याच्यात काही फरक नाही आहे. पण बघा हे करण्यामागचा उद्देश काय बघा मित्रांनो, आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन तुम्ही बघितले असाल. फर्स्ट इयर BSCमध्ये आपण मोशनचा जो स्टडी करत होतो न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचे, त्यामध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन हे आपण बघायचो. त्यापैकी हे एक इक्वेशन होतं, आठवत असेल तर S = UT + ½ AT². त्याशी कंपेअर केलं तर बघा S म्हणजेच डिस्प्लेसमेंट x बरोबर, UT म्हणजे इनिशियल वेलोसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणून UXT प्लस हाफ आला ॲज इट इज बरं, A ॲक्सलेशन ही त्याऐवजी ही टर्म ब्रॅकेटमधली आली, बाकी T² ॲज इट इज आला. ओके, दिस इज द युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. काय आलं हे युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे बघा ज्या डायग्राममध्ये आपण दाखवलं की पार्टिकल आणि फील्ड हे दोघं एकमेकांना कसे होते, पार्टिकलची मुवमेंट आणि फील्ड एकमेकांना पॅरलल होते आणि ह्या पोझिशनमुळे काय होणार होतं की तो चार्ज सारखा फॉरवर्ड डायरेक्शनने ॲक्सेलरेटेड म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये तो काय होणार ॲक्सेलरेट होणार होता. ओके, सो हे होतं पहिली केस आपण जी कन्सिडर केली होती की मोशन ऑफ अ पार्टिकल पॅरलल टू अप्लाइड फील्ड. ओके, सो फ्रेंड्स या लेक्चरसाठी एवढं डेरिव्हेशन सफिशियंट आहे. याबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, अदरवाईज पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता किंवा कॉल करून डाऊट्स विचारू शकता. सो थँक्यू.